तर बघा आपण ऑनलाईन मध्ये त्या ठिकाणी सुरू करतोय आपला चॅप्टर. त्या ठिकाणी त्याचं नाव आहे बेटा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आलाशामध्ये बघा ऑर्गेनिक केमिस्ट्री जेवढं तुम्ही रिवाइज करणार तेव्हा तुम्हाला जास्त जमणार ते. ऑर्गेनिक केमिस्ट्री मध्ये जेवढं जास्त तुमचं रिव्हिजन होईल तेवढं तुम्हाला ते जमणार आहे बेटा. त्यामुळे मोर रिव्हिजन मोर अंडरस्टँडिंग. सो तुम्हाला 10 वेळा 15 वेळा त्या रिॲक्शन्स लिहायचे आणि तेव्हा तुम्हाला जमणार आहे. तत्पूर्वी आपण आता सुरू करूया आपला चॅप्टर नवीन. नाव बेटा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काही मुलांचं त्याच्यामध्ये रिव्हिजन होईल, काहींचं त्या ठिकाणी फर्स्ट टाइम होईल, त्यामुळे काय अडचण नाही आहे. पण आपल्याला हे परीक्षेपर्यंत आपल्याला जमलं पाहिजे, आलं पाहिजे. ठीक आहे, कुठलाच पॉइंट याच्यामध्ये आपला असं नाही पाहिजे की आपल्याला जमत नाहीये. ठीक आहे, तर चॅप्टर हे जे बेटा हे 10 नंबरचं त्या ठिकाणी चॅप्टर बेटा, ज्याचं नाव आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आला लक्षामध्ये. ओके, सो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तर आता याच्यामध्ये जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे त्याचं सगळ्यात पहिले आपल्याला त्याचं मिनिंग जाणून घ्यायचं बेटा. हा जो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे तर याचं मिनिंग काय. तर बघा हा हॅलोजन पासून बनवला हा हॅलोजन पासून बनवला गेलेला एक डेरिव्हेटिव्ह बेटा. तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण कसं बनवतो, तर आपल्याला या चॅप्टर मध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बनवायचा आहे. तो ऑर्गेनिक कंपाऊंड दॅट इज अल्केन. ओके, आणि अल्केन साठी आपण प्रेझेंटेशन करतो RH. या अल्केनचा जो तुम्हाला दिसतोय की नाही H, ओके, तो तुम्हाला H काढायचा आहे आणि त्या H च्या जागेवर तुम्हाला तिकडे हायड्रोजनच्या जागेवर तुम्हाला हॅलोजन काय करायचंय, अटॅच करायचंय. अटॅच मायनस तिकडे हॅलोजन काढायचंय, सॉरी हायड्रोजन काढायचंय आणि तिकडे तुम्हाला हॅलोजन तिकडे अटॅच करायचंय. कळलं का. प्लस X म्हणजे अटॅचमेंट ऑफ हॅलोजन, मायनस H म्हणजे इलिमिनेशन ऑफ हायड्रोजन, आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी तयार होईल RX. RX हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण बनवलेला आहे कोणापासून, अल्केन पासून. समजलं का. हा आपला झाला पहिला टॉपिक की आपण हा जो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे हा आपण अल्केन पासून बनवला, म्हणून त्याला म्हणायचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. जेवढे तुम्ही हायड्रोजन रिमूव्ह करसाल तेवढे तुम्हाला तिकडे हायड्रोजन लावायचे. म्हणजे हायड्रोजन काढा हॅलोजन लावा, हायड्रोजन काढा हॅलोजन लावा, असा तिकडे फंडा आहे बेटा. हायड्रोजन आणि हॅलोजन या दोन गोष्टी तुम्हाला काय करायचे, रिप्लेस करायचे. याच्यात तुम्हाला हायड्रोजन आणि हॅलोजन या दोघं एलिमेंट्सला रिप्लेस करायचे. अल्केन मधनं तुम्हाला हायड्रोजन काढायचं आणि तिकडे तुम्हाला हॅलोजन लावायचं. कळलं का. बरं, आता हे झालं तुमचं या ठिकाणी असं. आता रिॲक्शन फॉर्म मध्ये तुम्हाला ते पुढे वापरायचे, पण त्याच्या अगोदर त्याचं तुम्हाला प्रिपरेशन माहिती पाहिजे, कसं बनवलं जातंय. जितके आपण हायड्रोजन काढू तेवढे आपल्याला हॅलोजन लावायचे. याच्यामध्ये हायड्रोजन आणि हॅलोजन या दोघांमध्ये रिप्लेसमेंट होणार आहे मित्रांनो. मग आता याला जर मला डिफाईन करायचं म्हटलं तर मी असं याला डिफाईन करणार की रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ऍटम H ऍटम, H बॉन्ड ऍटम म्हटलं ना, हायड्रोजन ऍटम in aliphatic or aromatic hydrocarbons, aliphatic or aromatic hydrocarbons by what beta, by halogen
ॲटम बाय हॅलोजन ॲटम. आणि त्याच्यामुळे काय बेटा, ड्यू टू दिस there is a formation of there is formation of halogen derivative of हायड्रोकार्बन्स. ठीक आहे. आता आपण जे सुरुवातीला बघितलं ते आपण अल्केन पासून बनवलं आपण त्याला. सो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. ठीक आहे ना. याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं त्याच्या खालती लिहितो बार की याच्यामध्ये आपण जेवढे हायड्रोजन काढू तेवढे तुम्हाला हॅलोजन लावायचे तिकडे. हायड्रोजन काढून हॅलोजन लावण्याच्या प्रोसेसला आपण त्या ठिकाणी म्हणतो डेरिव्हेटिव्ह. कोणाचा बेटा, हॅलोजनचा डेरिव्हेटिव्ह. हा RH आहे की नाही, हा याचा हायड्रोजन काढायचा आणि तिकडे काय लावायचं रे, हॅलोजन. आणि काय फॉर्म होईल मग, RH. ओके, सो दिस इज अ अल्केन, दॅट्स वाय दिस इज अ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आता याच्यामध्ये अजून एक पार्ट असतो बेटा, अरिन, म्हणजे बेंझिनची रिंग म्हणजे अरिन, ARH. दिस इज कॉल्ड एज अरिन. ओके, याचा बी हा H काढायचा आणि तिथे काय लावायचं रे, हॅलोजन लावायचं. काय फॉर्म येईल मग, ARX. अँड व्हॉट इज दिस, दिस इज द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरिन. ठीक आहे, कसं झालं का, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरिन. सो आपण या ठिकाणी दोन कन्सेप्ट बघितले बेटा. हे दोन जे कन्सेप्ट तुमच्या समोर दिसत आहे यांचे दोन नाव आहे बेटा. ठीक आहे, याला म्हणतात हॅलो अल्केन. अल्केन पासून बनवलाय ना हॅलो अल्केन, आणि याला म्हणतात हॅलो अरिन. This is a halo alkane, this is a halo arine, and this halo arine and halo alkane is formed by replacement of hydrogen atom. हायड्रोजन काढायचा, हॅलोजन लावायचा. हॅलोजन आणि हायड्रोजन याच्या रिप्लेसमेंट साठी रिप्लेसमेंट करून आपण ते करतो बेटा तयार. लक्षात ठेवा. सो दॅट तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरिन अंडरस्टँड झालं ना. ओके, ठीक आहे. याचा मी व्हिडिओ रेकॉर्डिंग टाकून देईन, ते तुम्ही पाहून तुमच्या नोट्स प्रिपेअर तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता आपण बघितलं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय. त्यानंतर आता आपल्याला या हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं बघायचंय क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. लक्ष द्या, काही मुलांचं हे रिपीट होतंय, आनंद आहे. काही मुलांचं वन टाइम होतंय, काही अडचणी, पण त्या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचे फ्रेंड्स. ठीक आहे. हॅलो सर, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता याच्यामध्ये बघा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे बेटा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, halogen derivatives of hydrocarbons, halogen derivative of hydrocarbons are classified mainly in two ways. याच्यामध्ये आपल्याला दोन वेन आपल्याला याला क्लासिफाय करायचंय. त्याच्यामधला पहिला जो वे आहे तो बघा, त्याच्यामधला जो फर्स्ट वे आहे फ्रेंड्स तो असा आहे. द फर्स्ट वे इज ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन, on the basis of
हायड्रोकार्बन skeleton, on the basis of hydrocarbon skeleton to which halogen atom is bonded. लक्षात ठेवा, on the basis of hydrocarbon skeleton to which the halogen atom is bonded. आपण आपला जो हॅलोजन ऍटम आहे तो कुठल्या हायड्रोकार्बनला जॉईन केलाय, हॅलोजन ऍटम त्याच्यावरती खेळ बाळा. ठीक आहे, आणि त्याला त्याने नाव दिले बेटा द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आर क्लासिफाईड ॲज मग याच्यामध्ये त्यांनी टाईप पाडलेले बेटा, तर त्याच्यामध्ये टाईप असे बेटा हॅलो अल्केन. बघा, अल्केनला जॉईन केलाय हा हॅलोजन, हॅलो अल्किन म्हणजे हा हॅलोजन जो ग्रुप आहे, हॅलोजन जे ऍटम आहे त्यांनी अल्किनला जॉईन केले, हॅलो अल्किन, हॅलो अल्काइन्स म्हणजे हे त्याने अल्काइनला जॉईन केलंय. आणि शेवटी तुम्हाला आता जो आपण जे बघितलं ते हॅलो अरिन म्हणजे बेंझिनच्या रिंगला. हा बघा, आपण हॅलोजन ऍटम कुठल्या स्केलेटन ऑफ हायड्रोकार्बनला जॉईन केले त्याच्यानुसार याचं क्लासिफिकेशन आहे. आता जसं आपण त्याला त्या ठिकाणी बघितलं तर त्यानुसार आपण त्याच्यात एक्झाम्पल बघू, त्याचं कसं पद्धतीने आपण प्रेझेंटेशन करतो. त्याच्यामध्ये पहिलाच कोणता बेटा, तर फर्स्ट होता हॅलो अल्केन. ओके, हॅलो अल्केन, अल्केनचा हायड्रोजन तुम्हाला काढायचा आहे आणि तिकडे लावायचं आहे तुम्हाला हॅलोजन. तर याचं जे प्रेझेंटेशन आहे ते आपल्याला अशा प्रकारे लक्षात ठेवायचं बेटा. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज हॅलो अल्केन, म्हणजे अल्केनला हॅलोजन तुम्हाला लावायचं आहे. आणि ऍक्च्युली ना हे असं नाही पाहिजे होतं, जे आपण अगोदर काढलं की तसं पाहिजे. आर एच याचा एच काढायचा, तर लावायचा एक्स. सो दिस इज हॅलो अल्केन, दिस इज अ हॅलो अल्केन. ठीक आहे, अल्केन होता की नाही, मग अल्केनचा एच काढला, तिकडे हॅलोजन लावला, हॅलो अल्केन. ठीक आहे, एच काढलेला आपण एक्स लावला तिकडे. ठीक आहे, आणि याचं जे एक्झाम्पल बेटा ते आपण अल्केनचं घेऊ शकतो ना. अल्केन CH3 बॉन्ड CH3, हा कोण आहे रे, व्हॉट इज दिस, दिस इज इथेन. बरोबर, या इथेनचा तुम्ही काय करा, एक हायड्रोजन काढून टाका, एक हायड्रोजन तुम्ही काढून टाका आणि कुठला तरी एखादा हॅलोजन त्याला जॉईन करा. एक हायड्रोजन काढायचा, काढला भेटायचा आणि इकडचा काढला बघा, आणि तिकडे आला हॅलोजन. सो व्हॉट इज दिस, दिस इज द हॅलो अल्केन. म्हणजे याचं नाव वेगळं आहे, त्याच्यामध्ये किती कार्बन आहे, हा इथेन आहे ना, तर त्याचं नाव आलं बेटा हॅलो इथेन. व्हॉट इज दिस, हॅलो इथेन. इथेनचा हायड्रोजन काढलेला आहे, हा बघा हा हायड्रोजन होता बेटा इकडे, इकडचा हायड्रोजन, याचा हायड्रोजन काढला, मग तो काढला CH2 आणि इकडे लागला X. समज हा हायड्रोजन काढलेला पाहिजे ना, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण बघितला हॅलो अल्केन. आता आपण बघायचं आहे हॅलो अल्किन, हॅलो अल्काइन आणि मग हॅलो अरिन. हा लक्ष द्या, मग 2 नंबरचा कंपाऊंड आहे, 2 नंबरचा कंपाऊंड आहे हॅलो अल्किन. हॅलो अल्किन मध्ये आता तुम्हाला कळलंय, अल्किनला तुम्हाला त्याला जॉईन करायचं, अल्किन. आता मी काय करतो, डायरेक्ट घेतो एक्झाम्पल. ऍक्च्युली याला ऍज पर युअर बुक्स लँग्वेज याला असं त्याने रिप्रेझेंट केलेलं आहे, पण ऍक्च्युली तुम्हाला हे डायरेक्ट समजणार नाही. मग आपण काय करूया, एक्झाम्पल घेऊया इथिनचं, CH2 डबल बॉन्ड CH2. ठीक आहे, हा जो आहे बेटा याचं नाव आहे बेटा इथिन. ठीक आहे, इथिन. ओके, मग याचा हायड्रोजन काढायचा, तिथे लावायचा कुठला तरी एखादा हॅलोजन. ओके नाही, हॅलोजन लावायचा, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड हॅलोजन. सो व्हॉट इज दिस, हॅलो इथिन. ओके, हॅलो इथिन, समजलं.
इथिन अल्किन आहे तो डबल बॉन्ड आहे ना, डबल बॉन्ड वाल्याला आपण म्हणतो अल्किन. पुढचा कंपाऊंड आहे हॅलो अल्काइन. बघा हॅलो अल्काइन, अल्काइन म्हणजे डबल ट्रिपल बॉन्ड. माता हा ट्रिपल बॉन्ड, मग याचा बी एखादा हायड्रोजन काढायचा आणि तिथे लावायचा हॅलोजन. मग काय येईल बेटा, CH ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड X. सो व्हॉट इज दिस? अरे याचं नाव काय बेटा, इथाइन. ओके, डबल ट्रिपल बॉन्ड आहे ना, ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे वाय आहे बेटा, सो इथाइन. मग याचं काय नाव आहे बेटा, ते तुम्हाला दिसतं नाव, हॅलो अल्काइन, हॅलो इथाइन. समजलं का? हॅलो इथाइनचं नाव बघा, लक्षात ठेवा, एकदा याच्याकडे लक्ष द्यावर तुम्ही. प्रत्येकाला समजतंय? ओके, एखाद्या रिप्लाय करा बरं. एकदा तुम्हाला लिहावं लागतील आणि मग त्याचा तुम्हाला तिकडे व्हिडिओ बघावा लागेल डबल, म्हणजे तुम्हाला याच्यावरती बिलकुल अंडरस्टँडिंग होणं जरुरी बेटा. हा लक्षात ठेवा. आता पुढे बघा, हा झाला तुमचा पॉइंट अल्काइनचा. याच्यानंतर पुढचा कंपाऊंड काय बेटा, तर याच्या पुढचा कंपाऊंड आहे डी. डी मध्ये एक मिनिट, एक मिनिट. आता हॅलो अरिन आला बेटा. अरिन म्हणजे बघा, अरिन म्हणजे काय, तर अरिन म्हणजे बेन्झीनची रिंग, आणि बेन्झीनची रिंग अशी असते. हा तुमचा अरिन, लक्षात ठेवा, हा तुमचा अरिन म्हणजे एरोमॅटिक रिंग, म्हणजे इन द सेन्स या रिंगला म्हणतो आपण बेन्झीन रिंग. बेन्झीनच, या कंपाऊंडचं नाव आहे बेटा बेन्झीन, आणि याला आपण अरिन म्हणतो, अरिन. दिस इज अ एरोमॅटिक कंपाऊंड. दिस इज द एरोमॅटिक कंपाऊंड. आणि याला जर हॅलोजन अटॅच असेल, आणि याला जर हॅलोजन अटॅच असेल, जसं बघा ही बेन्झीनची रिंग, करेक्ट, अशी बेन्झीनची रिंग, आणि याला जर असा हॅलोजन अटॅच असेल तर बघा, व्हॉट इज दिस, हॅलो अरिन. ओके, लक्षात ठेवा. So this is a halo array. So if you take the example of that particular, so you understand this topic better. Okay, but first of all we know about what is meant by halo array, how it is look like. So if the halogen atom is joined to the benzene ring, then it become halo array. बेन्झीन रिंगला हॅलोजन X लागलेला असेल तर त्याला म्हणायचं हॅलो अरिन. सो दिस इज अ फर्स्ट क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. जो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे, हॅलोजन आहे, कुठल्या त्याला लागलेला आहे त्याच्यानुसार प्रकार. अल्केनला अटॅच हॅलो अल्केन है ना, हॅलोजन इज अटॅच टू, लक्ष द्या, हॅलोजन इज जॉइंट टू हॅलोजन, हॅलोजन X म्हणजे हॅलोजन, अल्केन हॅलो अल्केन, अल्किन, halogen is joined to the alkene, hello alkene, halogen joined to the alkyne, hello alkyne, halogen is joined to the benzene ring म्हणजे अरिन,
then it is haloarine. So this is very important की हॅलोजन आपण हा जो एक्स मित्रा हा जो एक्स आहे हा जो हॅलोजन ऍटम आहे हॅलोजन म्हणजे कोण कोण बेटा क्लोरीन ब्रोमीन आयोडीन क्लोरीन हे सगळे हॅलोजन ऍटम आहे काही नोंद नाही बेटा अननोन वर काही हे तुम्हाला 10th ला पण होतं तुम्हाला मी सांगितलं पण आहे नॉमेनक्लेचर टायमाला ओके नाही सो हॅलोजन म्हणजे क्लोरीन ब्रोमीन आयोडीन म्हणजे हा जो एक्स तुम्हाला दिसतोय हा काही एक्स नाही आहे हा सीएल आहे हा बीआर आहे नाहीतर आय आहे हा एफ आहे त्यानुसार नाव बदलेल आणि तो ऑर्गॅनिक कंपाऊंड कसा आहे तो अल्केन वाला आहे का तो अल्किन आहे का त्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे का कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे का कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला जॉईंट आहे का बेटा बेंझिनची रिंग आहे का बेंझिनची रिंग आहे त्याच्यानुसार हे सगळं चित्र बदलणार आहे मित्रांनो ठीक आहे सो दिस इज अवर क्लासिफिकेशन फर्स्ट बेस की हॅलोजन कोणाला आपण जॉईन केलाय बॉन्डेड केलेला आहे त्यानुसार ऑर्गॅनिक कंपाऊंड अल्केनला केलं हॅलो अल्किन अल्किनला केलं हॅलो अल्किन अल्काइनला केलं हॅलो अल्काइन अरिनला केलं हॅलो अरिन ठीक आहे दुसरं क्लासिफिकेशन आहे लक्ष द्या सेकंड क्लासिफिकेशन आहे on the basis of number of on the basis of number of halogen atoms on the basis of number of halogen atom किती आहे हॅलोजन ऍटम किती आहे त्याच्यानुसार हॅलोजन डेरिव्हेटिव्हला आपण क्लासिफाईड केलेले ऑनलाईन लेक्चरला एंट्री झाल्याबरोबर पहिले आपला माइकच बघून घ्यायचा की तो बंद आहे का ठीक आहे जसं की तुम्ही इकडे हॅलोजनचे नंबर बदलल्यामुळे डायरेक्ट टाइप बदलणार आहे बेटा हॅलोजनचे ऍटम बदलल्यामुळे डायरेक्ट टाइप बदलणार आहे बेटा ठीक आहे सो याच्यामध्ये मोनो इन याच्यामध्ये डाय इन ट्राय इन और बेटा इकडे बेटा पॉली हॅलोजन कंपाऊंड आता लक्ष द्या पॉली म्हणजे जास्त ठीक आहे एक असेल तर मोनो दोन असेल तर डाय तीन असेल तर ट्राय आणि तीनापेक्षा जास्त असतील तर पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मग आता याच्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला याच्यामध्ये क्लासिफिकेशन करायचं फ्रेंड्स ठीक आहे तर याच्यामधलं जे पहिलं क्लासिफिकेशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघायचंय फर्स्ट क्लासिफिकेशन मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असा डेरिव्हेटिव्ह की ज्याच्यामध्ये फक्त एकच हॅलोजन असेल एकच मग आपल्या ह्याच्यामध्ये त्याने एक आपल्याला फॉर्म्युलेशन दिलेले CH3CH2X हा फॉर्म्युला आपण आताच बघितला होता बरोबर ना याला आपण म्हटलं होतं बेटा हॅलो ओके सो दिस इज अ आता ऍक्च्युअली याच्याकडे असं बघा तुम्ही आता याच्यामध्ये एक्स किती रे तर याच्यामध्ये एक्स एकच आहे म्हणून हे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे ठीक आहे त्यानंतर आपण अशी बेंझिनची रिंग ड्रॉ केली असा आपण बेंझिन ड्रॉ केला आणि याला सुद्धा कुठे पण आपण एक्स लावला असा तर किती एक्स एक एक्स म्हणून हा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे आला लक्षामध्ये मग याचे जे रिस्पेक्टिव्ह एक्झाम्पल काय बेटा एक्झाम्पल CH3CH2X कुठला पण घ्या मी घेतलो आयोडीन
मी घेतला आयोडीन बेटा, तर याचं कॉमन नेम काय येतं? इथाइल आयोडाइड. ओके, आणि याचा आययुपीएसी नेम काय? आयडो इथेन. ओके, याचा आययुपीएसी नेम बेटा आयडो इथेन. आला लक्षामध्ये? दुसरं एक्झाम्पल एरोमॅटिकचं, अशी बेंझिनची रिंग, ही बेंझिनची रिंग अशी बघायला बरी वाटते बेटा, ती काढायला डेंजर बरं का ती. इथे लावला मी क्लोरीन, तर याचं जे आययुपीएसी आणि कॉमन नेम आहे बेटा ते क्लोरोबेंझिन. क्लोरोबेंझिन, हॅलो अरिन होतं, हॅलो अरिन, क्लोरोबेंझिन. क्लोरोबेंझिन मध्ये एकच क्लोरीन आहे, आयडो इथेन मध्ये एकच आयोडीन आहे, एक आयोडीन एक क्लोरीन एकच एफ है ना, ओनली वन एफ. सो दॅट इज अ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. एक हॅलोजन पाहिजे फक्त. हॅलोजन म्हणजे काय, परत बोलतो, एक तर तो क्लोरीन असेल, ब्रोमीन, आयोडीन किंवा फ्लोरीन, यापैकी कुठला पण एक हॅलोजन जर असेल, फक्त एक हॅलोजन एखाद्या कंपाऊंड मध्ये, तर त्याला म्हणायचं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सेकंड टाइप बेटा याच्यामधला, यामधला सेकंड टाइप, त्याचं नाव बेटा डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता तुम्हाला याचं मिनिंग समजलं. डाय हॅलोजन म्हणजे किती हॅलोजन असते त्याच्यामध्ये? दोन. जर याच्यामध्ये जर दोन एक्स तुम्हाला दिसले, तो एरोमॅटिक राहो काय ॲलिफॅटिक राहो, त्याच्यात जर तुम्हाला दोन दिसले तर त्याला म्हणायचं बेटा डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आलं लक्षामध्ये? बघा इकडे एक्झाम्पल. तर याच्यामध्ये बघा त्याने असं केलं बेटा, CH3 आणि एकाच कार्बनला दोघं हॅलोजन, एकाच कार्बनला दोघं हॅलोजन. बघा हे जे एक्स आहे, हा एकाच कार्बनला आपण जॉईन केलाय, तर हा सुद्धा एक डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे, हो लक्षात ठेवा. त्यानंतर आजूबाजूवाले म्हणतात CH2 सिंगल बॉन्ड CH2, आणि इथे पण एक एक्स, इथे पण एक एक्स, दोन एक्स आहे याच्यामध्ये पण. तर हा पण काय बेटा, दोन हॅलोजन, दोन एक्स डाय हॅलोजन. एखाद्या कंपाऊंडला जर दोन एक्स लावलेले असतील तर तो डाय हॅलोजन आहे. अजून तिसरं एक्झाम्पल म्हणजे तिसरा फॉर्म याच्यामध्ये, एरोमॅटिक रिंग, आणि या रिंग मध्ये इकडे हॅलोजन, दोन हॅलोजन, तर हा सुद्धा इकडे डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बेटा. शब्दशः अर्थ घ्या, दोन हॅलोजन डाय हॅलोजन, एक हॅलोजन मोनो हॅलोजन. समजलं ना? जेवढे हॅलोजन त्याचा प्रकार बदलतो बेटा. आणि आपल्या या चॅप्टर मध्ये आपल्याला मेनली मोनो हॅलोजन बघायचं बेटा. ठीक आहे, त्यानंतर दुसरा झाल्यानंतर तिसरा टाइप, त्याचं नाव बेटा ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, तीन हॅलोजन लावायचे तुम्हाला. CH2 CH2 आणि इकडे लावायचे तीन हॅलोजन, एक दोन तीन. सो इज अ फॉर्म ऑफ ट्राय हॅलोजन. बिलकुल सेम. आपण जर त्याला बेंझिन रिंगला लावले, कुठे पण तीन, 1 2 and 3. काय अडचणी, याच्यामध्ये तीन हॅलोजन लावले आपण. ओके, तीन हॅलोजन जर त्यामध्ये असतील
तर त्याला म्हणायचं ट्राय हॅलोजन. सो दॅट इकडे 3 हॅलोजन आहे, 1 2 3, 1 2 3. So that if the 3 halogens are there in the compound, that compound is called a trihalogen derivative. So that आणि याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण पॉली म्हणतो, पॉली. पण आपल्याला त्याला डिस्कस नाही करायचंय, ओनली मोनो, डायहॅलोजन आणि ट्रायहॅलोजन. समजलं? सो तुम्हाला मी या ठिकाणी त्यांचे फॉर्म्युलेशन पण सांगून दिले. 3 हॅलोजन असले तर त्याला ट्रायहॅलोजन म्हणायचं. ठीक आहे. हा, एक तुम्हाला विचारतो, फक्त स्ट्रक्चर ड्रॉ करतो, मला विचारतो, कोणतरी उत्तर द्या. सांगा, हा मोनो आहे का डाय का ट्राय? डाय हा डाय बेटा, त्याच्यावर 2 क्लोरीन आहे ना, म्हणून ना. हा, एक्स म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन किंवा एफ. ठीक आहे. ब्रोमीनचा बी कॅपिटल असतो. काही काही मुलं काय करताय, स्मॉल बी काढता. अरे भाऊ, असं काय करू नका. बीआर लहानपणापासून आपल्याला माहिती, तर हा डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह बेटा. काही काही मुलं काय करतात, स्मॉल बी काढताय. तो काही तुमचं काही बिघडतंय का कॅपिटल बी काढल्यावरती? पण जर तुम्ही बीआर लिहिला तर तुमचे मार्क 0 होतील, लक्षात ठेवजा. ठीक आहे. पुढचा बघा तुम्ही, आता पुढचा कंपाऊंड बघा. पहले माइक पॉज करे. CH3CH, CH3CH, आणि इकडे आपण अजून पुढे गेलो, इथे लावला आपण Cl आणि इथे लावला आपण आयोडीन. तर हा कोणता डेरिव्हेटिव्ह बेटा, सांगा? डायहॅलोजन. व्हेरी गुड. वेगवेगळे हॅलोजन जरी असले तरी ते 2 आहे ना, हॅलोजन येते, तरी सुद्धा हा काय बेटा, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. व्हेरी गुड. त्याच्यानंतर कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते बेटा, सिंगल बॉन्ड 4 मावले पाहिजे. सांग रे, हा कोणता डेरिव्हेटिव्ह आहे? ट्राय. व्हेरी गुड बेटा, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. इकडे 3 लागले बेटा, क्लोरीन, ब्रोमीन आणि फ्लोरीन. आपण प्रॅक्टिस करतो बेटा, हे तुम्हाला नोट्स याच्या प्रिपरेशन करायचे नाही. त्याच्यानंतर CH3, CH2. ठीक आहे. इकडे तुमचा Br, इकडे तुमचा आयोडीन आणि त्याला CH3. सांग रे, हा कोणता डेरिव्हेटिव्ह आहे? ट्रायहॅलोजन. हा, डाय. हा, बरोबर आहे की नाही? हा, देयर इज अ गुगली. सो आयोडीन, ब्रोमीन हे हॅलोजन आहे, हा थोडे हॅलोजन आहे. हा, तर हा डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे. थोडं गुगला टाकला मी ते. ठीक आहे. सो दॅट ट्रायहॅलोजन, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. व्हेरी गुड. नेक्स्ट, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा. तुम्ही या नोट्स मध्ये लिहिलं पाहिजे असं काही म्हणणार तुम्हाला मी, पण बिंग अ प्रॅक्टिस. बरं, हा कोणता डेरिव्हेटिव्ह आहे? सांगा. 4 आहे. हा जो आहे बेटा, हा पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. जर 3 च्या मोर असेल तर त्याला आपण पॉली म्हणतो बेटा. एकदम करेक्ट. सो दॅट इज अ पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. एकदम करेक्ट. सो दॅट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न अबाउट द मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. आपण आज सेकंड नंबरचं क्लासिफिकेशन बघितलं, ज्याच्यामध्ये किती हॅलोजन आहे त्याच्यानुसार तो डेरिव्हेटिव्हचा टाइप बदलतोय याच्यामध्ये. ठीक आहे ना. 1 हॅलोजन मोनो हॅलोजन, 2 हॅलोजन डायहॅलोजन, 3 हॅलोजन ट्रायहॅलोजन, 4 हॅलोजन पॉली. ओके नाही. बरं, अल्केन पासून बनवला का हॅलो अल्केन, अल्किन पासून बनवला का हॅलो अल्किन, अल्काइन पासून बनवला का हॅलो अल्काइन. ओके नाही. सो ज्याच्यापासून आपण त्याला बनवलेलं आहे डेरिव्हेटिव्हला, त्याला नाव द्यायचं बेटा. ओके नाही. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न अबाउट द क्लासिफिकेशन ए टाइप अँड पी टाइप. ओके. सो टुडे वी आर, आपण आज थांबूया. अँड आता उद्याच्या दिवशी या ठिकाणी नोट्स प्रिपेअर्ड त्या ठिकाणी करायचे. जे विद्यार्थी यासाठी फक्त फर्स्ट टाइम करताय हे लेक्चर, त्याने हा व्हिडिओ जो आहे तो बघायचा आहे.
त्याच्यामध्ये मी जे जे त्याला लर्न केलेलं आहे ते त्याने रायटिंग करायचंय, समजलं का? तिकडे लिहून घ्यायचंय, समजलं ना? आणि मग त्या नोट्स बनवायच्या आहे, बघून बघून बनवायच्या व्हिडिओला. हा, पण त्याच्या नोट्स देण्यापेक्षा ते तुम्ही बघून लिहिला ना तर तुम्हाला जास्त कळेल. व्हिडिओ पण तुमची रिव्हिजन पण होईल आणि तुमचं लिहिणं पण होईल बेटा. ठीक आहे, आणि तुम्हाला जास्त माहिती पडणार. सो यस, ठीक आहे. सो टुमॉरो विल सी द नेक्स्ट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर. आणि टुमॉरो पासून ओके त्या ठिकाणी सांगता येत नाही, 6:45 ला आपलं लेक्चर चालू होऊ शकतं. 6:45 to 7:45. काही कोणाला काही अडचण आहे का रे बेटा एवढ्या टाइम मध्ये? नाही सर. काही अडचण? 6 वाजता नाही नाही 6 वाजता नाही, मला जमणार नाही ते. ठीक आहे, हा, पण 6 बघा, एक काम करा 6 ला मी घेऊ शकतो. तुम्हाला प्रॉब्लेम आहे का 6 वाजता? काय अडचण नाही सर. नाही सर. 6 ला माझं लेक्चर असतं. व्हेरी गुड. बघा आला की नाही बेटा बेटा? चला, 6:45 ला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? 6:45 ला काही प्रॉब्लेम नाही का? नो सर. 7 ला पण नाही ना? अरे 15 मिनिटं बिफोर तुम्हाला बघतो मी. नाही ना काही प्रॉब्लेम? ओके ना, चालेल, ठीक आहे. 7ला घ्या ना सर. बरं, मला 1 hour घ्यायचा आहे. सर हॅलो. बरं बरं, ठीक आहे. तुम्ही उद्या जाऊ तिकडे, तुम्ही उद्या लिंक बघा. 7 o'clock करतो बेटा, कारण मला लागणार आहे 1 hour उद्यापासून ना. आय विल वॉच 1 hour सो दॅट रिस्पेक्ट टू त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागणार आहे. काही अडचण नाही पडा, पण नोट्स प्रिपेअर्ड करा, त्याला लिहायचे. आणि हा, जे विद्यार्थी ऑनलाईन करताय त्यांच्यापैकी कोणाची फी वगैरे बाकी असेल तर त्यांनी ती फी पेड करा लवकर. हा, ठीक आहे. सो दॅट सी, आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टरला ऑर्गनला सुरुवात केलेली बेटा. प्रत्येकाने मनापासून अभ्यास करा, मस्त अभ्यास करा. ठीक आहे, ऑनलाईनला येणारे ऑनलाईन करा, ऑफलाईन बी करा, डबल 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 करा, काही अडचण नाही. तेव्हा तुम्हाला ते जमेल. हा, ठीक आहे. चलो, गुड नाईट.